कर्तृत्वाला मिळाला मानाचा मुजरा. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. मुंबई येथे व्हॉइस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त कार्यक्रमात मंत्री नामदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरी आणि समाजाभिमुख उपक्रमांची दखल घेत सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हॉइस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष ओमप्रकाश शेट्टे होते. या कार्यक्रमात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नामदार मंगलप्रभात लोढा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदार महेंद्र कल्याणकर, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग महेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी, लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे संपादक विशाल पाटील, जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे, विनोद तळेकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रशासनातील पारदर्शकता, लोकाभिमुख निर्णय आणि युवकांना योग्य दिशा देणे हेच आपल्या कार्याचे प्रमुख ध्येय असल्याचं सांगितलं आहे. सारथी उपक्रमामधून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सुमारे 4,000हून अधिक युवकांचे करिअर घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल राज्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात असल्याचं यावेळेस नमूद करण्यात आलं. या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ प्रबोधनकार सत्यपाल चिंचोलीकर, सत्यपाल महाराज, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शिवराज होटाळकर, समाजसेवक कचरुजी सारडा, तसेच ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर सविता गिरे पाटील यांचा समावेश होता. या कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे, अल्ताफ खतीब तसेच अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. VOF इंटरनॅशनल फोरम, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमामध्ये किंवा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मान्य मंत्री श्री मंगलप्रसाद लोढा सर, त्याचबरोबर कल्याणकर सर, प्रसन्न जोशी, विशाल पाटील, प्रसाद काथे, रविकांत तुपकर, चंद्रमोहन साहेब, अनिल मस्के आणि आमचे मित्र ओमप्रकाश शेटे, आमचे सर्वांचे मित्र संदीपजी आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधूंनो, भगिनींनो, 2च मिनिटाचं आहे, 2च मिनिटात संपवतो. 120 सेकंद आहेत. आज महाराष्ट्र भूषण हा सन्मान स्वीकारताना माझ्या मनात सर्वप्रथम कृतज्ञतेची आणि नम्रताची भावना आहे. हा सन्मान मी केवळ वैयक्तिक यश म्हणून पाहत नाही. माझ्या मते हा समाजाने प्रशासनावर ठेवलेल्या विश्वासाचा गौरव आहे. शासन सेवेत काम करताना मला नेहमी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. प्रशासनाची खरी ताकद ही अधिकारात नसते, तर सामान्य माणसाच्या विश्वासात असते. प्रशासनाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे एखाद्या कुटुंबाची आशा, एखाद्या शेतकऱ्याचे भविष्य किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे स्वप्न जोडलेले असते. म्हणून प्रशासनातील प्रत्येक पाऊल हे संवेदनशीलतेने, प्रामाणिकपणाने आणि जबाबदारीने उचलले पाहिजे असे मला नेहमी वाटते. हा सन्मान माझ्यासाठी केवळ एक आनंदाचा क्षण नाही, तर तो पुढील वाटचालीसाठी अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि असा एक क्षण आहे. हा सन्मान माझ्या नावावर असला तरी त्यामागची प्रेरणा आणि विश्वास ही या राज्यातील व या देशातील सर्वसामान्य नागरिकांची आहे. आणि त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणे हीच माझ्यासाठी महाराष्ट्र भूषण म्हणून आलेली अधिकची जबाबदारी आहे असे मी समजतो. या क्षणी मला घडवणाऱ्या माझ्या आई वडिलांचे संस्कार, भाऊ बहीण व कुटुंबाचे पाठबळ, नातेवाईकांचे प्रोत्साहन, मित्रांचे प्रोत्साहन व वेळ प्रसंगी दिलेला कटू सल्ला, सहकारी अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य आणि हा सन्मान प्रदान करणाऱ्या सर्व संस्थेचे
मी कृतज्ञतेने स्मरण करतो आणि मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.